सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर संभाजी उबाळे यांचं चिन्ह आहे रिक्षा. हे सर्वसामान्य जनतेसाठी आज आपल्या आमदारकीच्या उमेदवारीसाठी अर्ज भरलेला आहे. आपण कशा पद्धतीनं कार्य करणार आहात? मी गेल्या 8-10 वर्षापासून मी सामाजिक कार्य करतो. सर्वसामान्यासाठी जनतेसाठीच काम करतो. त्याच्यासाठी मी अपक्ष म्हणून अर्ज भरलेला आहे. आणि ह्या तालुक्यात आत्तापर्यंत मी भ्रष्टाचाराच्या विरोधातच लढत आलो. भ्रष्टाचार म्हणजे मोठ्या प्रमाणात ह्या तालुक्यामध्ये होतो. जमीन गैरव्यवहार असू द्या, रेशन हे असू द्या, किंवा हे तेलकटच्या पॅकेजमध्ये मी अन्यायाच्या विरोधात आतापर्यंत लढत गेलेलो आहे. मी रेशन दुकानपासून सुरुवात केली. रेशन ज्या लोकांना धान्य मिळत नाही त्यासाठी आझाद मैदानापर्यंत आम्ही आंदोलन उपोषण केलं. त्या टायमाला त्या लोकांना मिळालं. तरी दुसरी गोष्ट तेलकट पॅकेज 2012मध्ये घोटाळा 23 कोटीची याची मी हायकोर्टात दाखल केलेलं आहे. ती न्यायपरीक्षा ते बी लवकरच बोर्डावर म्हणून 6 महिन्यात त्याचा निकाल लागेल. आणि दुसरा इथं ज्या सर्वसामान्यांना घरकुल पंतप्रधान आवास योजनेतून मंजूर झालेले आहे, पण सध्यात स्थिती अशी आहे की त्यांना जागाच राहिली नाही, सरकार जागेत राहते. पण ही घरकुल प्रत्येक वेळी कधी कॅन्सल करते ती. आणि सर्वसामान्यांना फक्त इथं न्याय मिळत नाही. पण गाव पातळीची अरे काय करते, ज्याला बंगला आहे, गाडी आहे, त्याची कागदपत्र फक्त बिले काढून त्यांना भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होतो. त्यांना ते अधिकारी देखील सहकार्य करते. त्यांची टक्केवारी दिली तरी प्रत्यक्षात बघत नाहीत. पण असं होतं की सर्वसामान्य ज्याला जागा नाही त्याला राहण्याचीच परिस्थिती अशी अवघड आहे की त्याला जागा नसल्यामुळे त्याला घरकुल बी नाही, कुठल्याही लाभात मी बसत नाही. त्यामुळं ती शासनाकडे मी पाठपुरावा करेन की जिथं राहते त्या लोकांना नियमित करावं. ती एक माझी मागणी आहे. आजपर्यंत आपण मुंबई असेल, दिल्ली असेल, विविध ठिकाणी आंदोलन उपोषण केलेले आहेत आणि सर्वसामान्य कार्यकर्ते म्हणून आपण ओळखले जात आहात. आज आमदारकीला आपल्यासमोर वेगवेगळे दिग्गज उभे आहेत, तरी आपली पुढील दिशा काय आहे? त्यांना फक्त सर्वसामान्यांचं काय देणं घेणं नाही. कारण त्यांना फक्त मोठी हजी वाळू तस्कर ही नेहमी त्यांच्या स्थितीत असते. ती सर्वसामान्यांचं जनतेचं आतापर्यंत कामासाठी कधीच त्यांनी विचार केलेला नाही. आम्ही आतापर्यंत आंदोलन उपोषण केलं, पण त्यांनी एकदा देखील पाठिंबा दिलेला नाही. यांचं गोरगरिबाई धान्य चालू करावं म्हणून 96,000 रेशन कार्डधारक वंचित आहेत तालुक्यात. 3 वेळा मागणी केली, पण केंद्रानं कोटा वाढवून देऊन देखील अजून चालू केलं नाही. आता तहसीलदार साहेबांना भेटतो तर तहसीलदार साहेब म्हणते इलेक्शन एवढं होऊ द्या, वाढून कोटा आलेला देऊ आपण. हे आहेत सर्वसामान्याचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर उबाळे. यांचं चिन्ह आहे रिक्षा. अपक्ष याच्यातून उभं आहेत आणि सर्वसामान्य न्याय मिळत नाही यासाठी आज हे उभे आहेत. पाहूया जनतांना कशा पद्धतीने प्रतिसाद देतील. विश्वविद्यालय सांगोला.